तर काय म्हणता मित्रांनो, बघा प्रश्न कसा विचारला आहे. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती असेल? किती रुपयाचा प्रश्न विचारला आहे. नफा पर्सेंटमध्ये दिलेला नाही, रुपयामध्ये दिलेला नाही. बघा 1/6 पट दिला आहे, पटीमध्ये दिलेला आहे. 1/6 पट म्हणजे मुलांना समजत नाही कसं. तर बघा याला सोपी पद्धतीने कसं सोडवायचं, अतिशय छान पद्धतीने समजून सांगतो. बघा एक वस्तू 1470 रुपयाला विकलेली आहे आणि त्याला नफा झालेला आहे 1/6 पट. 1/6 पट म्हणजेच किती, त्याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करू नका. बघा 6 रुपयाची वस्तू 1 रुपया नफा घेऊन विकलेली आहे, म्हणजे किती रुपयाला विकतील? तसं आहे 6 रुपये मानू आपण. हे एकूण CP आहे, म्हणजे कॉस्ट प्राईज आहे, खरेदी किंमत आहे. आणि त्याच्यावर 1 रुपया अधिक घेऊन ती वस्तू किती रुपयाला विकणार? 7 रुपयाला. समजलं? आता ही काय आपली CP आणि हे आहे आपली SP. CP म्हणजे कॉस्ट प्राईज, खरेदी किंमत, आणि SP म्हणजे सेलिंग प्राईज, विक्री किंमत. जर 6 रुपयाला घेऊन 7 रुपयाला विकली, तर आता याने किती रुपयाला विकले आहे? 1470 रुपयाला. म्हणजे 7ची व्हॅल्यू किती दिली आहे त्याने? 1470. तर आपल्याला विचारले आहे त्याने खरेदी किंमत, CP विचारली आहे, 6ची व्हॅल्यू विचारली आहे. तर बघा कसं करायचं. हे 7 आहे, 7चे किती पट आहेत हे? तर बघा भाग द्या याला. 7 × 7, 7 × 2 = 14, परत 7 × 7 आणि 0. 210 पट आहेत, 210 पट. तर याची 210 पट करा 6चे. 6 0 0, 6 1 6 आणि 6 2 12. बघा हे आपल्याला आली खरेदी किंमत. प्रश्न ते आपल्याला खरेदी किंमत विचारली आहे. 1260 रुपये आपल्याला खरेदी किंमत मिळाली, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 1260 रुपये खरेदी किंमत आहे. 1260 रुपये खरेदी किंमत. 1260 रुपयाच्या 1/6 पट नफा झाला, म्हणजे किती रुपयाचा नफा झाला आहे त्याला? 1260मधून किंवा 1470मधून 1260 मायनस करा. 0 0 हातचा 1, 7तून 6 गेला 1 राहिला, 4तून 2 गेले 2 राहिले. 210 रुपयाचा नफा झालेला आहे. किती? 210 रुपयाचा. कितीवर? 1260 रुपयावर 210चा नफा. 0 0 घटला, 21 21, 21 छक्क 126 आलं. 106 प्रश्नामध्ये पण 106 पट दिलं आहे. ठीक आहे, समजलं? आशा करतो की समजले असेल. असेच नवीन प्रश्न टॅकल करण्यासाठी आमच्या चॅनलशी नक्की जोडून राहा. धन्यवाद.